आज गुढीपाडवा. पाडव्याच्या मुहूर्तावर वैद्यनाथ पंचम ज्योतिर्लिंग महादेव तुम्ही बघत राहा. मी तुम्हाला सर्व वैद्यनाथ मंदिर परिसरातील माहिती देत राहत असतो. तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज गुढीपाडव्यानिमित्त भाविक दर्शनासाठी येत आहेत. हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. भगवे कपड्यावाले श्रद्धाळू बाहेरगाव दर्शनासाठी येत आहेत. सर्व महाराज आहेत. हिंदू धर्मातील सनातन धर्माचा प्रचार करत असलेले हे सर्व पायरीवर भाविक बसले आहेत. हे सामान ठेवण्याची खोली बघा. आज पाडव्यानिमित्त साखर, खडीसाखर, गूळ, शेरणी वाटप आहे. हे भाविक दर्शनासाठी येत आहेत. हे प्रवेशद्वार आहे. तुम्ही बघू शकता. श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग ओम नमः शिवाय सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे. प्रचंड अशी गर्दी आहे. आत तर आपण जाऊ शकत नाही, पण पुन्हा केव्हा तरी तुम्हाला पूर्ण दर्शन घडवीन. तरी माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दर्शन घडवीतच राहतो. डेली वैद्यनाथ दर्शन माझ्याबरोबर फॉलो करा. हे वक्रेश्वर मंदिर श्रीवीर शैव समाज परळी वैजनाथ हे महाराष्ट्राचे 5वे ज्योतिर्लिंग आहे. आज भाग्य आहे तुमचे. साक्षात प्रभू वैद्यनाथाचे दर्शन तुम्हाला पाडव्याच्या मुहूर्तावर पाहायला मिळत आहे. हे आहे वैद्यनाथ मंदिर परिसर. बघा पायऱ्यावर तुम्ही भक्तिभावाने कसे लोक बसले आहेत. हे खाली बघू शकता तुम्ही परिसर. हे समोरला बाग आहे. त्याच्या आधी तुम्हाला मी उत्तरद्वार दाखविले आहे. तर ते वैद्यनाथ मंदिर. हे पायथ्याशी शनी मंदिर आहे. काम चालू आहे. हे भक्त निवास आहे. सर्व काही सोय आहे. रोज 2 टाईम शिवप्रसाद आहे. इथून जवळच अन्नपूर्णा ट्रस्ट आहे. रोज नित्य भोजन मिळत आहे. सर्व भावी भक्तांना मंदिरामध्ये सुद्धा भोजन आहे. सकाळी 11 ते दुपारी 2, संध्याकाळी 6 ते सायंकाळी 6 ते संध्याकाळी 8 पर्यंत रोज जेवण फ्रीमध्ये आहे. त्याकरता आपल्याला आधार कार्ड घेऊन यावे लागते. हे बघू शकता. ओम नमः शिवाय. हर 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 महादेव. वैद्यनाथ भगवान की जय. प्रभू वैद्यनाथ भगवान की जय. वाटत आहे शेरणी, खडीसाखर. अजून काय पाहिजे. दिवाबत्ती लावत आहेत. फुलवात पायरी गणेश हे लावले त्यांनी दिवे. प्रसादाची दुकानं आहेत. बघू शकता.